नमस्कार मंडळी. तर गरम गरम भात आणि त्यावर तुपाची धार, मग कुणाकुणाला खायला आवडतो असा भात. बायकांच्या तर सगळ्यात जवळचा पदार्थ म्हणजे फोडणीचा भात. कारण ज्या वेळेला स्वयंपाक बनवायची इच्छा नसते त्यावेळेस पहिल्यांदा आठवणारा पदार्थ म्हणजेच फोडणीचा भात. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेले आहेत आणि भाज्यामध्ये मी बटाटा आणि पत्ताकोबी थोडासा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा, टमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. नंतर कुकर गॅसवरती गरम करून घेतला. त्यात अर्धी पळी तेल टाकलं आणि नंतर जिरे मोहरीची फोडणी दिली. मस्तपैकी आपल्याला जिरे मोहरी तडतडून घ्यायचं आहे, कारण त्यामुळेच आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते. ती फोडणी झाल्यानंतर त्यात आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण व्यवस्थित भाजला की त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यातच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे मी पहिल्यांदाच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मी काय जास्त त्याला भाजणार नाही. नंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, हळद आणि जरा मी अद्रकची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला. मग आणि त्यात नंतर मी टमाटर टाकले आणि व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. नंतर त्या चिरून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या पण आपल्याला त्यात टाकायच्या, व्यवस्थित हलवून घ्यायच्या होत्या. ते हलवून झाल्यानंतर आपल्याला जे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला त्यात टाकायचे आहेत. ते पण व्यवस्थित हलवून झाल्यानंतर थोड्या 2 मिनटं आपल्याला त्याला तसंच शिजवायचं आहे. नंतर त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर पण व्यवस्थित हलवून झाली की मग त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. भाताच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित हलवायचं, कारण मग ते सगळा मसाला सगळीकडे पसरला जातो, भाज्या वगैरे. ते हलवल्यानंतर 2 शिट्ट्या करून घ्यायचा. बघू शकता किती खतरनाक आणि मस्त भात झालेला आहे. तर मग एका ताटामध्ये भात काढून घ्यायचा. सोबतीला सॅलड ठेवू शकतोच आपण. मस्तपैकी भात एन्जॉय करायचा. ज्याला कुणाला माझी रेसिपी आवडली असेल त्याने लाईक, शेअर